लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. अशा डेली मालिकेच्या ट्विट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता जी काही इथे रम्या असते ती रम्या पार्थला सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी हा पपयाचा बाऊल काव्याला दिलाच नाही, तो माझ्यासाठी होता आणि तो दुसरा बाऊल खरं तर इथे काव्यासाठी मी आणला होता. तिचे सगळे आवडते फ्रूट्स त्यात आणले होते. अरे पार्थ, तुला मी कसं सांगू, मग माझ्यावर विश्वास ठेवशील आणि मी हे सगळं का का करू असं इथे खरं रडतच ती सगळं काही म्हणत असते. काव्या तू सांग ना असं देखील ती म्हटलेली असते. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, अहो पार्थ असं काय करताय, बस करा ना आता, मी पपया खाल्ल्या का सांगा बरं, आणि तुम्ही बघितलं का मला खातानी, आता बस करा, बस झाला आता असंही ते म्हटलेली असते. आता इकडे माननी देखील पार्थला म्हणते, अरे पार्थ सगळं आधी ऐकून तरी घ्यायचं ना आणि मग रिॲक्ट व्हायचं, एवढा गोंधळ घालायची तुला गरज नव्हती असंही ते माननीने म्हटलेलं असतं. आता इकडे जे मिथून असतात, मिथून म्हणत असतात नशिबी ते वसुताई नाही, नाहीतर जावयाचा एवढा अपमान झाला हे पाहून खरं तर तिने खूप आरडाओरडा केला असता असंही ते मिथून म्हणत असतात. आता इकडे खरं तर पार्थ असतो तो रागानेच तिथून निघून जातो. तेव्हा मात्र जो काही ते विजय असतो तो विजय त्याचा हात पकडतो आणि ते पार्थला म्हणत असतो, तू असा अजिबात जाऊ नकोस, तू आधी ज्याला ज्याला दुखवलंस त्याची माफी माग, म्हणजेच रम्याची माफी माग असं डायरेक्ट त्याचं म्हणणं असतं. असंही ते विजयनी म्हटल्यानंतर खरं तर जो काही पार्थ असतो तो रागातच ते विजयचा हात झटकतो आणि त्याला म्हणत असतो, एक मिनिट, तुझ्यापेक्षा जास्त मी रम्याला ओळखतो, त्यामुळे खरं तर रम्या कशी आहे हे चांगलंच मला माहीत आहे. तिने हे सगळं काही मुद्दाम केलं होतं, तिचे इरादे चांगलेच मला माहीत आहेत, कारण की तिने असा बाऊल ठेवला होता की काव्या खरं तर अभ्यासाच्या तंद्रीत ते खाऊन टाकेल आणि मग तिच्या मनासारखं सर्व होईल असंही ते खरं तर पार्थ म्हटलेला असतो. आणि तुम्ही सगळे मला रम्या किती चांगली आहे हे सांगण्याचा तर अजिबातच प्रयत्न करू नका आणि बाहेरच्यांनी तर अजिबातच नाही असंही ते म्हटल्याबरोबर विजय म्हणत असतो, बाहेरचा मी या घरचा जावाई होणार आहे, त्यामुळे खरं मी बाहेरचा कसा झालो, हां ठीक आहे, तुम्हाला जर रम्याच्या घरची वाटत नसेल तर गोष्ट वेगळी आहे, पण मला एक गोष्ट कळली नाही, काव्या जर प्रेग्नेंट आहेत तर त्या पपया का खातील, का त्यांच्यावरही तुझा विश्वास नाही आहे, म्हणजे असंही ते म्हटल्याबरोबर खरं पार्थ त्याच्यावर फार चिडतो. माझ्या आणि काव्याच्यामध्ये तुम्ही अजिबात पडायचं नाही असंही ते बोट दाखवून म्हटल्यानंतर खरं ते माननी पार्थला म्हणत असे, अरे पार्थ काय करतोस, शांत हो, आपले ते होणारे जावई आहेत असंही ते म्हटल्याबरोबर पार्थ, आई तू शांत बस, हे कसे वागतात तुला कळतंय का, तेव्हाही ते खरं तर माननी म्हणत असते, तुला कळतंय का तू कसा वागतोस, अरे पाहुणेत आपले ते, असं वागू नकोस, त्यांची माफी माग असंही ते खरं तर पार्थला माननी म्हटलेली असते. आता इथे पार्थला खरं माफी तर मागायची नसते, मात्र माननीने म्हटल्यामुळे तो सॉरी म्हणतो आणि तिथनं काव्याला घेऊन जातो. आता या सगळ्या गोष्टीचा विजयी ते फार विजयला फार राग आलेला असतो. आता इथे माननीला वाईट वाटलेलं असतं, त्यामुळे माननी आता विजय समोर जाते आणि विजयला म्हणत असते, विजयराव खरंच माफ करा, पार्थ खरं असा का वागतो हेच मला कळत नाही, खरं तर तो असा अजिबातच नाही, त्याचा स्वभाव अजिबातच असा नाही, हो का नाही ग रम्या असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर रम्या म्हणत असते, हो मला माहीत आहे मामी चांगलंच, पार्थला माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखणार असं इथे म्हटल्याबरोबर विजय खरं रम्याकडे पाहतच असतो. आता इकडे माननी म्हणत असते, तुम्ही दोघं बसा, मी तुमच्यासाठी कॉफी बनवून आणते, तेव्हा इथे खरं रम्या म्हणते, मामी असू दे राहू दे, आधीच तर तुमची झोप मोड झाली, झोपीचा गोंधळ झाला, तुम्ही तुमचं जा आणि झोपा, मी कॉफी बनवते आणि आम्ही आमचं बघून घेऊत असं इथे खरं ती म्हटलेली असते. आता इथे माननी तिथून निघून गेलेली असते. मात्र इकडे जे काही मिथून असतात ते मिथून जाता वेळेस म्हणत असतात, हे सगळं काही झालं ना ते मला अजिबातच आवडलेलं नाही, डोंट लाईक दिस असं इथे म्हणून तिथून निघून गेलेले असतात. आता इकडे ते रम्याला म्हणत असतो, तू ठीक आहेस ना, तेव्हा इथे रम्या म्हणते, हो मी ठीक आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही काव्या आणि पार्थ त्यांच्या रूममध्ये आलेले असतात, इथे पार्थला राग आलेला असतो, चिडचिड करत असतो. आता इथे त्याला शांत करण्यासाठी काव्य जी असते त्याला ती पाण्याचा ग्लास घेऊन येते. आता इथे पार्थ मला पाणी नको असं इथे म्हटलेलं असतं, मात्र काव्याने त्याला आग्रह करून पाणी पाजलेलं असतं. पाणी पिल्यानंतर खरं तर इथे पार्थ काव्याला म्हणत असतो, तुम्हाला रम्याने आणखी काही खाऊ घातलं तर नाही ना असं इथे म्हटल्याबरोबर काव्या त्याच्याकडे आश्चर्यानेच पाहते, म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा आणखी ह्यांचा विश्वासच नाही का असं इथे काव्याला वाटत असतं. तेव्हा इथे खरं तर पार्थ म्हणत असतो, सॉरी, खरंच सॉरी, मगाशी जरा माझा जास्तच आवाज चढला, आणि मग असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, आणि मग काय, तुमचं खरं रूप मला कळलं, असंच म्हणतात ना की रागात माणसाचं खरं रूप कळतं, ते अगदी खरं आहे असे ते काव्याने म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, काव्या मी पण माणूसच आहे ना, मला पण राग येऊ शकतो ना, पण जसा राग येतो तसं मला
सॉरीसुद्धा म्हणता येतं असं म्हणून आता इथे काव्याच्या हाताला धरून तिला सॉरी म्हणत असतो. सॉरी काव्या. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, कशासाठी सॉरी? बाहेर जो गोंधळ घातला त्याच्यासाठी का माझ्यावर जे आरोप केले त्यासाठी? तेव्हा इथे खरं पार्थ म्हणत असतो, असं काय बोलताय काव्या तुम्ही? असं काही नाही. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, पार्थ मला एक सांगा बरं, तुम्हाला असं वाटलं होतं ना की माझ्या हातात पपयाचा बाऊल बघून की मला बाळापासून सुटका पाहिजे म्हणून मी ते खात आहे? तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही गैरसमज करून घेताय. तेव्हा मात्र खरं काव्या म्हणत असते, नाही गैरसमज नाही का पार्थ, तुम्हाला असंच वाटत होतं, शपथ घ्या बरं माझी. तेव्हा इथे पार्थ थोडा शांत बसतो, कारण की पार्थला थोडंसं वाटलेलंच असतं मनात. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, माझी नाही तर मग बाळाची शपथ घ्यायला लावू का तुम्हाला? बेस्ट बाबा असं इथे म्हटलेली असते. तेव्हा इथे काव्या असं देखील म्हणते, पार्थ खरं सांगा तुम्हाला असंच वाटलं होतं ना? तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, काव्या खरंच तुम्ही असं का विचार करताय? हा वाद मिटूया ना आपण. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, हो मला तर हा वाद मिटवायचाच आहे असं म्हणून त्या प्री वेडिंगचा फोटो पार्थला दाखवत असते आणि म्हणत असते की बघा ह्या चेहरे बघा आपले किती स्माईल करतोय आपण आणि आता आपले चेहरे कसे झालेत, पहिल्या लग्नातल्या फोटोसारखे आपले चेहरे झालेले आहेत, नाराज, निराश आणि उदास असं इथे काव्या म्हटलेले असते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, काव्या आपण हा वाद मिटून टाकूया ना दोघं मिळून असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, आपण दोघं बरं झालं, मला बरं वाटलं तुमच्या तोंडातून आपण दोघं हा शब्द ऐकल्यावर. नाही ना काय ना, आपण तिघे झालोत ना आता, त्यामुळे खरं तर मला असं वाटलं. काव्या असं काय बोलताय तुम्ही असं इथे पार्थ म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, तुम्ही काही म्हणा पण मला राहून राहून असंच वाटतंय की आपल्या वादाचं कारण हे येणारं बाळच आहे असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ तिच्याकडे परत असा गैरसमज करून घेऊ नका की मला बाळ नकोय म्हणून. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, अहो असं काय करताय काव्या, आपण बसून बोलूया की. तेव्हा इथे काव्या म्हणते, गुड नाईट, पण मला अशीच अपेक्षा आहे या फोटोसारखे चेहरे आपले लवकरात लवकर हसरे व्हावे आणि आपल्यातलं सगळं काही मिटावं असं म्हणून गुड नाईट म्हणून झोपायला जाते. आता झोपायला गेल्यानंतर खरं तरी ते पार्थ परत जाता वेळेस म्हणतो, काव्या पोटावर झोपू नका, सरळ झोपा असं म्हटल्यावर खरं काव्या त्याच्याकडे रागानेच पाहते. आता इथे काव्या तर झोपलेली असते आणि त्याच वेळेस खरं पार्थचा मोबाईल वाजलेला असतो, म्हणजे 11:11 झालेले असतात आणि त्याला आठवलेलं असतं की मी युनिव्हर्सला खरं तर म्हटलं होतं की आमच्यात जरा ड्रामा हवा आहे. तेव्हा तो म्हणत असतो, खरंच मी तर मस्करीत म्हटलो होतो, देवा एवढा ड्रामा नको आहे आमच्या आयुष्यात, आमचं काव्यार्थ मी असं व्हायला जाऊन देणार नाही, असं आमच्या आयुष्यात होऊ देणार नाही असं इथे का पार स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं विजयला रम्याने कॉफी बनवून आणलेली असते. आता इथे विजयला रम्या कॉफी देत असते. तेव्हा विजय म्हणतो, तू ती कॉफी पे, मी त्या पपया खातो असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर रम्या म्हणते, तो विषय सोड ना आता. तेव्हा इथे विजय म्हणतो, तू सोडशील का? रम्या लगेच म्हणते, हो इतक्या दिवस खरं तर इतक्या वर्ष मी असे भरपूर विषय सोडून दिले आहेत, माझ्यावर आरोप प्रत्यारोप आरडा वरडा संशय ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्यामुळे मला या गोष्टीचं काहीच वाटत नाही. तेव्हा जो विजय असतो तो तिच्या केसावरनं हात फिरवतो, इथून पुढं असं काहीही होणार नाही, मी तुझ्यासोबत असणार आहे, मी आज जसा आलो तसाच प्रत्येक वेळेस तुला प्रोटेक्ट करेल, तू बरं झालं मला फोन करून बोलवलंस, बघ हा धर तुझा गॉगल असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, असं काय करतो विजय, वेडास का तू, सकाळी दिला असता तरी चालला असता, एवढी घाई काहीच नव्हती. तेव्हा इथे विजय म्हणतो, मी जर आलो नसतो तर तुला कोणी वाचवलं असतं, तुला कोणी सपोर्ट केला असता असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, खरंच विजय तुझी ही बाजू मी कधीच. तेव्हा विजय खरं रम्याच्या थोडा पुढे येतो. तेव्हा रम्या थोडी घाबरलेली असते आणि तो म्हणत असतो, माझ्या अशा अनेक बाजू आहेत त्या तू काय बाकी कोणीही पाहितलेलं नाही. तेव्हा इथे रम्या म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे? तेव्हा विजय म्हणतो, म्हणजे विजयमध्ये अशा आणखी भरपूर विजय लपलेले आहेत असं इथे खरं तर विजय म्हटलेला असतो. आता विजयने असं बोलल्यानंतर खरं रम्या थोडी टेन्शनमध्ये आलेली असते. आता खरंच हा विजय जरा डेंजरच वाटतो, त्याच्या बोलण्यावरनं वागण्यावरनं खरंच वाटत आहे, म्हणजे आता तर रम्या त्याचा फायदा करून घेत आहे, पण पुढच्या काही दिवसात खरं तर हा विजय रम्याचा कसा फायदा करून घेतो हे खरं पाहायला खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला दुसरा दिवस सुरू झालेला असतो. आता इथं जो काही जीवा असतो तो जीवा हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट आणण्यासाठी गेलेला असतो आणि त्याला रात्रीच्या गोष्टी आठवत असतात. त्यांनी अक्षरशः खरं आम्ही दोघे आईबाबा होणार आहेत असं पेज भरून लिहिलेलं असतं. ह्या सर्व गोष्टी त्याला आठवत असतात. आता तितक्यातच खरं तरी ते त्याला नंदिनीचा कॉल आलेला असतो. कॉल उचलल्या नंदिनी सुरू झालेली असते. मी काय म्हणते, तुम्ही पोहोचलात का? हो बाई मी 10-15 मिनटं झालं पोहोचून. आणि मग डॉक्टर आलेत का नाही? तेव्हा इथे जीवा म्हणतो, डॉक्टर आलेत का नाही नाही माहीत, पण मला
मला नाही भेटले ते आणखी, असंही ते खरं जीवानी म्हटल्यानंतर खरं तर नंदिनी म्हणत असते, हो ठीक आहे, सगळं काही ठीक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सब्र का फल मिठा होत आहे, असंही ते म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, काय लावलं तू सब्र का फल मिठा होत आहे, सब्र का फल मिठा होत आहे, अरे इथं माझी वाट लागली टेन्शन घेऊ तुला सांगू का नंदिनी, खरं तर मी टेन्शनमध्ये इतकं आलतो ना, त्यामुळे खरं येता वेळेस श्रीकृष्णाच्या मंदिरातून पण आलो. हे ऐकल्याच बरोबर खरं नंदिनी काय म्हणते, काय तुम्ही मंदिरात गेला होता? हो बाई हो, मी गेलो होतो आणि साष्टांग दंडवतच त्यांना घातलं आणि त्यांना मागितलं देखील, आम्हाला छान असं बाळ होऊ दे आणि जर आम्हाला बाळ झालं ना तर मी स्वतःच्या हाताने दही बनवून आणेल म्हणून, असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, हो तुम्ही म्हणता आणि तसं सगळं काही होणार आहे, पण जर बाळ आलं ना आपलं तर मी त्याचा कान पिळेल बरं का, आणि त्याला म्हणेल, का रे बाबा इतका का त्रास दिलास, आता आईबाबांना सोडून अजिबात जायचं नाहीच बघ तू, असं त्याला मी धमकवलंच, असंही ते खरं नंदिनी म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, तुझं काय लागलं का, तुला काय मुलगा हवा आहे का, मी तुला म्हटलं ना मला छोटी नंदूच हवी म्हणून. तेव्हा ते नंदिनी म्हणते, हो ठीक आहे बाबा, मुलगी तर मुलगी. तेव्हा जीवा म्हणतो, हो मला तर वाटतंय ना तुला मुलगाच हवा आहे, पण अजिबात नाही, कत्तक करणारे घुंगरूच आपल्या घरात येणार, ते क्रिकेट खेळून आलेले मळकट शूज आणि कपडे अजिबात आपल्या घरात येणार नाहीत, असंही ते जीवानी ठामपणे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, हो बाबा हो, तुमचंच खरं आणि तुम्ही म्हणता तसंच अगदी होणार आहे, तुम्ही नका काळजी करू माझ्या छकुलीचे बाबा, असंही ते म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, खरंच हे ऐकायला किती भारी वाटतंय ना. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे चालेल, तुम्ही म्हणता तसं सगळं काही होऊ द्या छान, फक्त हे सगळं काही रुपयोटमध्ये येऊ दे, असंही ते नंदिनी म्हटल्याबरोबर खरं नंदिनी म्हणत असते, आता ठीक आहे चालेल, मी आता जाते, त्या बायका आता येतच असतील ना. तेव्हा इथे जीवा म्हणतो, एक मिनटं ऐक ना, आय लव्ह यू, असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, तुम्ही खरंच वेडेच आहात, चला मी ठेवते फोन, असं म्हणून आता इथे दोघे हे फोन ठेवतात. आता खरं तर तितक्याच असे ते डॉक्टर आलेले असतात, डॉक्टर आल्याबरोबर जीवा म्हणतो, रिपोर्ट आलेत ना. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, हो रिपोर्ट आलेत, ही रिपोर्ट धरा, पण मला जरा एमर्जन्सी आहे, मी जाते, असं म्हणून डॉक्टर निघून जातात. आता जीवाला खूप घाई असते, त्यामुळे जीवा तिथेच बसतो आणि अक्षरशः स्वतःने जो गंध लावलेला असतो तो गंधा खरं तर स्वतःच्या बोटाने घेतो आणि त्या फाईलला लावतो. फाईलला लावल्यानंतर खरं तर तो उघडतो फाईल आणि रिपोर्ट पाहतो. रिपोर्ट पाहिल्यानंतर खरं फार मोठा त्याला बसलेला असतो. आता खरं तरी ते रिपोर्टमध्ये नेमकं स्पष्ट काय आलेलं आहे हे तर दाखवलेलं नाही. आता पुढे नंदिनीला देखील जेव्हा रिपोर्ट दाखवतो तेव्हा देखील स्पष्ट झालेलं नाही बरं का. आता इथं पुढच्या भागात ते नक्कीच आपल्याला कळेल. आता रिपोर्ट बघितल्यानंतर जीवाला तर धक्का बसलेला असतो. आता जीवा खरं तर टेन्शनमध्येच घरी आलेला असतो. सर्व बायका घरी आलेल्या असतात आणि नंदिनी देखील खाली हॉलमध्येच असते. तेव्हा इथे नंदिनी जीवाला म्हणत असतो, मला पाणी देऊ का? तेव्हा जीवा म्हणतो, नको नको, मला पाणी नको, मी खरं तर खूप दमलोय, मी जरा आराम करतो, असं म्हणून ते बेडरूममध्ये निघून जातो. आता नंदिनीला थोडं टेन्शन आलेलं असतं की जीवाला झालं तरी काय नेमकं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जी काही रम्या आणि काव्या असते ते अक्षरशः शॉपिंग करायला दोघी सोबत गेलेले असतात. आता त्यांची शॉपिंग सगळी काही ऑलमोस्ट झालेली असते आणि त्या निघातच असतात. आता इथे जी काही रम्या असते ती सर्व पिशव्या वगैरे गाडीत ठेवत असते आणि ते काव्याला म्हणत असते, खरंच किती छान झाली ना गं शॉपिंग, म्हणजे बघ ती जीन्स पण किती छान भेटली ना आपल्याला, अगं खरंच खूप छान फिटिंगमध्ये ती जीन्स बसते आणि ती हिलची सँडल पण खूपच मस्त अशी भेटली बघ, चल चल जाऊया आपण, घरचे सगळे वाट पाहत असतील, असंही ते म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, आपण जरा थांबूया का? तेव्हा ते रम्यामध्ये, काय झालं, खरंच तुला काही होतंय का, सांग बरं मला, असंही ते घाबरत आणि काळजी असल्यासारखं दाखवत असते. तेव्हा ते काव्या म्हणते, आता तुम्ही सगळेजण घरचे असंच मला 9 महिने करणार आहात का? असंही ते म्हटल्याबरोबर रम्या म्हणते, सॉरी खरंच, पण तुला घरी जायला नकोय का? तेव्हा ते काव्या म्हणते, तसंच काही नाही गं, पण बघ ना आता जेव्हा दररोज क्लास वगैरे असतात आयचे तेव्हा माझं सगळं लक्ष अभ्यासाच असतं, त्यामुळे खरं बाकी काही गोष्टी सुचत नाहीत, मात्र आज नेमकं सुट्टी आहे त्यामुळेच थोडंसं वाटतंय. तेव्हा ते रम्या म्हणते, मग त्यामुळे तर आपण आज एवढा मोठा प्लॅन केला ना शॉपिंगचा आणि किती छान आपली शॉपिंग झाली, असंही ते म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, काय छान झाली आपली शॉपिंग, काय शॉपिंग गं त्याच्यात, बघ ना आता म्हणजे फ्लॅट चप्पल, मोठ्या साईजचे कपडे आणि पायाला सूज येऊ नये म्हणून क्रीम, ही काय शॉपिंग झाली का गं, असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे रम्या म्हणते, अगं मग आता काय करणार, पुढचे काही दिवस तुला असेच शॉपिंग करावं लागेल, असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, हो मग काय आता तेच करावं लागेल, एक काम कर ना, आपण पाणीपुरी खायची का, असं इथे म्हटल्याबरोबर खरं रम्या म्हणते, हो हो चालेल की, पण परत थांबते आणि म्हणत असते, नाही नको नको, काय कर, मी घरीच तू यासाठी सगळं काही पाणीपुरीचं सेटअप करते आणि मग तू घरी आरामात बसून खा. खरं तर काव्या ना, तू माझ्यासोबत बाहेर असताना अजिबात काही खात जाऊ नको, उगाच माझ्यावर घरचे ओरडतील, असंही ते म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, घरचे नाही फक्त पारच्या वतीने खरंच मी तुला सॉरी म्हणते, खरंच चुकलं त्यांचं, असंही ते म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, ठीक आहे गं, मला त्याचं काहीच वाटत नाही, पण पार्थ माझा
फ्रेंड होता, बेस्ट फ्रेंड होता आणि तो माझ्यावर इतके आरोप करत होता. खरंच मला या गोष्टीचं वाईट वाटलं. आमची फ्रेंडशिप या टोकाला जाऊन टेकेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझं ठीक आहे गं, माझ्यावर आरोप करत होता, मग तुझ्यावर का संशय त्यांनी घेतला की तू पपयाचा बाऊल घेतलास हातात आणि तू खाशील असं त्याला का वाटलं? म्हणजे बघ ना, आता तू आई होणारच म्हटल्यानंतर तू असं का करशील? म्हणजे तू आई होणारच ना, म्हणजे तू मनापासून आई होणारच ना, तुला पाच जबरदस्ती करतो का? असंही ते खरं रम्या मुद्दाम काव्याच्या तोंडातून हे वधून घेण्याचा प्रयत्न करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला रिपोर्ट आल्यानंतर खरं जो काही जीवा असतो तो रूममध्ये आलेले असतो आणि दरवाजा बंद करून ते रिपोर्ट परत पाहत असतो. तितक्यातच खरं तर खाल्लं नंदिनी आलेली असते. नंदिनी आल्याबरोबर दरवाजा वाजवत असते. जीवा असं काय करताय, दरवाजा का लावलाय, उघडा की असं म्हटल्याबरोबर जीवा आता दरवाजा उघडतो आणि म्हणत असं, नंदिनी खरंच तुला दम नाही, कपडे तरी मला बदलून दे की गं, एवढी कशाला घाई आहे? तेव्हाही ते नंदिनी म्हणते, काय बोलताय जीवा तुम्ही, कपडे तर तुम्ही बदललेच नाही, मग असं का म्हणताय? तेव्हाही ते जीवा म्हणतो, अरे काय आहे ना, मी म्हणजे बदलायचे असं म्हणत होतो, म्हणजे बदलले नाहीत मी आणखी, असंही ते जीवानी म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, बरं हे ठीक आहे सगळं काय, रिपोर्ट आले का, रिपोर्टमध्ये काय आले सांगा की मला, दाखवा की, असंही ते म्हटल्याबरोबर जीवा, काय नंदिनी अगं ते रिपोर्टच आले नाही, ते म्हटले की सर्वल त्यांचं डाऊन आहे. तेव्हाही ते नंदिनी म्हणते, जीवा असं काय करताय, असं थोडंच असतं, आता पेशंट जर रिपोर्ट घ्यायला आलेत म्हटल्यानंतर त्याच्या आधीच रिपोर्ट तयार असावेत. तेव्हाही ते जीवा म्हणतो, हो ना बघ की एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि मला पण हाच प्रश्न पडला. आता इथे जीवा असं बोलत असतो, मात्र नंदिनीचं त्या रिपोर्टकडे ते लक्ष गेलेलं असतं आणि ती त्या दिशेने जाते आणि रिपोर्ट हातात घेते. तेव्हा जीवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, नंदिनी काय करतेस गं? तेव्हाही ते खरं नंदिनी म्हणते, विस्कटलेलं नीट करण्याचा प्रयत्न करते असं म्हणून त्या फाईलमधून रिपोर्ट काढणार असते आणि वाचणार असते. तेव्हा जीवा तिला म्हणत असतो, नंदिनी प्लीज रिपोर्ट अजिबात तू वाचू नको. आता नंदिनीला कळलेलं असतं की रिपोर्टमध्ये नेमकं काय. आजच्या पुरतं एवढंच, पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे तो भाग अजिबातच पाहायला विसरू नका. आता इकडे जी काही नंदिनी असते, नंदिनीने सगळ्या बायकांनाही ते घरी बोलवलेलं असतं. घरी बोलवल्यानंतर खरं तर ती त्यांना म्हणत असते, आता आपल्याला मूल होणार नाही ही गोष्ट माहीत झाल्यानंतर खरं आपल्याकडं दुसरा पर्याय असतो, तो म्हणजे मूल दत्तक घेणं. आता हे नंदिनीचं बोलणं बाकी सगळ्या बायकांना थोडं पटलेलं असतं, मात्र जी काही वसू असते ती वसू मुद्दाम नंदिनीला त्रास देण्याचाही ते प्रयत्न करत असते. ती आता सगळ्या बायकासमोर म्हणत असते, हे तर मला अजिबातच बाई पटत नाही, दत्तक वगैरे घेणं. बघा ना, आता रक्ताचं ते रक्ताचं बाळ असतं, त्यालाच आपण माया लावतो आणि तेच आपल्याला देखील माया लावतं आणि हे दत्तक वगैरे घेण्याचं काय खरं असतं या लेकरांचं, असंही ते खरं वसू मुद्दाम म्हटलेली असते आणि नंदिनीचा सगळा प्लॅन इथे तिने विस्कटलेला असतो. आता इकडे जी काही नंदिनी थोडी नाराज झालेली असते या वसूच्या बोलण्यामुळे, आता ती तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि जीवाला म्हणत असते, खरंच प्रत्येक वेळेस वसू आत्या मला खाली पडण्याचा, मला खेचण्याचा प्रयत्न, पण मी पुन्हा पुन्हा उठून उभा राहिल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय अजिबातच नाही. एक बाई म्हणून मी खंबीरपणे उभा राहिली तरच मी आई म्हणून खंबीरपणे उभा राहीन, असं इथे म्हटल्याबरोबर तिला परत आठवतं की मी तर आई कधीच होणार नाही. या गोष्टीने परत ती शांत झालेली असते. आता जीवा तिला कशा प्रकारे समजावतो हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.